सो ऑल सेट रेडी आहे. हाय, गुड मॉर्निंग. तर आता वाजलेले आहेत 5 आणि आता जायची तयारी करतो आहे आम्ही. सो कुठे ते तुम्हाला मी सांगते थोड्याच वेळात. सो तुम्हाला दिसते मी आत्ताच उठलेली आहे आणि मला पूर्ण सगळं आवरायचं आहे इन द सेन्स केस जे आहेत ते मला धुवायचे आहेत. परत रेडी होते. मोबाईलची बॅटरी पण डाऊन आहे या ज्याच्याने शूट करते त्या, आणि दुसरा एक. सो ते सगळं करायचं आहे. आणि काल रात्री पण उशीर झाला तो झोपायला. जवळजवळ 12, 12:30, 1 झाले होते. कारण काल मी रात्री मेथी आणि डिंकाचे लाडू त्याचं मी बनवत बसले होते, त्याच्यामुळे उशीर झाला. सो झोपताच मग आवरता पुढे पॅकिंग म्हणजे कपडे काढून ठेवलेले आहेत, काय घालायचे काय नाही. सो ते पॅक करायचे आहेत आणि मग रेडी व्हायचं आहे. सो बघूया आता मी तुम्हाला दाखवते लवकरच की काय घातलं आहे काय नाही घातलं आहे. आणि पॅकिंग वगैरे करून घेतो, चार्ज करून घेते मोबाईल. तर इथे जे आहे ते बनवून ठेवलेलं आहे लाडवाचं सारण. बांधलेले नाही आहेत लाडू, पण हे सारण झालेलं आहे. आणि म्हटलं विचार केला आता खूप उशीर होईल रात्री होईस तोपर्यंत, म्हणजे हे सारण जे आहे त्याचे लाडू बनवस तोपर्यंत बनवता. सो विचार आहे की आल्यावरच पॅक करेल, आता पॅक करणार नाही. आणि हो, अजून एक तर ट्रिप जी असणार आहे ती 3 रात्री आणि 4 दिवसाची असणार आहे. तर तुम्हाला आय थिंक थंबनेलवरून पण अंदाज आला असेल की कुठे जाणार होतो आम्ही, कुठे नाही. सो ते मी तुम्हाला लवकरच माझ्या या माहीत नाही, मी आता थंबनेलमध्ये मी टाकेल नाही टाकेल माहीत नाही आहे मला, पण आय थिंक अंदाज आला असेल. सो चला आवरते आता आणि मग लगेच भेटते तुम्हाला. सो ऑल सेट रेडी आहे. इथे आम्ही 1 पीस घातलेला आहे मस्तपैकी. आणि आता आम्ही सगळे रेडी झालेलो आहोत आणि आता आम्ही निघणार आहोत. तर आमचा पुढचा प्रवास आम्ही चालू करतो आहे तुमच्यासोबत. आणि अशाच हा तर काय नाही, एकदम सिम्पल लुक आहे. एक मिनिट मी तुम्हाला दाखवते. हा असा छान 1 पीस आहे घातलेला आहे. सो चला आता निघतो आम्ही मस्त. जाता तुम्हाला कुठे चाललो आहे, तर आम्ही चाललो आहे गोकर्णाला. सो तिकडे जाऊन तुम्हाला कुठे जातो आहे, कुठे काय ठिकाणं एक्सप्लोअर करतो आहे, तर ते तुम्हाला दाखवते. माझ्यासोबत असेच राहा. तर आम्ही आमची इथे जर्नी स्टार्ट केली आहे आणि आम्ही जाणार आहोत सगळ्यात आधी याना केव्जला. आम्ही आता इथे याना केव्जला पोहोचलो आहे आणि खूप छान आहे इकडे. आणि येतानाचा रस्ता जो होता ना तो खूप असा लांबचा होता. तर मेन हायवे पासून याना केव्ज जे आहे म्हणजे गोकर्ण आणि मुरुडेश्वर हायवे जो आहे, तर तिथून 45 to 50 किलोमीटर आहेत याना केव्ज. आणि आपल्याला असं वाटतं की हां 1 तासाभरात पोहोचू आपण, पण रस्ता जो आहे तो आतमध्ये खूप वळणाचा आहे आणि छोटा आहे, त्याच्यामुळे पोचायला वेळ लागतो. आणि असं वाटतं एका पॉईंट नंतर की आपण चुकलो तर नाही आहे ना, कारण गाड्या वगैरे बिलकुल नसतात जास्त. सो इथे येऊन गाडी पार्क केली आणि पर हेड एंट्री फी जी आहे ती 10 रुपीज आहे. खूप चढ आहे, एवढं सगळं वर चढून आलोय. दम लागला, आता लागलाय उतार. म्हणजे आतमध्ये तुम्हाला 45 किलोमीटर येऊन मेन रोड पासून वळणाचा रस्ता आहे आणि देन मेन गेटपासून परत 1.5 किलोमीटर आत जायचं आहे. सो चालत जायचं आहे. चलो उतार चढ करत याना केव्जपर्यंत पोहोचणार. तर तुम्हाला दाखवते. तर खूप छान आहे, मस्त झाडी आहे आणि झाडीतून मस्त रस्ता आहे चहूबाजूनी. आणि इथे मस्त छान पाणी आहे, तुम्हाला दाखवते. खूप मस्त झरा वाहतोय. छान एकदम. चलो, एवढी उंच झाडं आहेत ना, खूप छान मस्त आहे. पण जर येणार असाल तर सिनियर सिटीजन कोणी असेल तर लक्षात ठेवा की चालायला लागतं 1-1.5 तास. आणि त्याच्यात चढ आहे, उतार आहे. सो
तसं भान ठेवून या. वर आल्यावरती वॉशरूमची पण सुविधा आहे आणि वॉशरूमही खूप चांगले होते, नावा ठेवण्यासारखं काहीच नव्हतं. आणि वर म्हणजे वर नाही आहे, हे आत्ताशी आम्ही मध्यात पोहोचलो होतो, अजून बरंच वरती चालत जायचं होतं. आणि आत्ता डिसेंबरमध्ये इथे पाऊस पडलेला आहे, म्हणजे पडून गेला आणि स्लिपरी झालं होतं त्याच्यामुळे. नॉर्मल वर चढून आल्यानंतर आता जिने चढायचे होते आणि अजून म्हणजे बरंच बाकी होतं, त्याच्यामुळे असं झालं होतं की कधी संपतंय. आणि असं हे समोर दिसलं, ही जी केव आहे म्हणू शकतो, मोठे दगड म्हणू शकतो, तर ते दिसले आणि खूप भारी वाटलं की हां चला आलं बाबा जवळ. पण ही लांबची केव होती, अजून तिकडेपर्यंत आम्ही गेलो नव्हतो, हे लांबूनच कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केलेलं होतं. सो आता आम्ही थोडं वर चढून परत इथे हे जे होते दगड मोठे काय म्हणू शकतो, म्हणजे केवच म्हणू शकतो, तर तिथे म्हणजे हे ओरिजिनली तयार झालेले आहेत ना, त्याच्यामुळे म्हणजे माहीत नाही, तुम्ही सांगा काय म्हणू शकतो त्याला. सो इथे खाली काय म्हणतो गुहासारखं होतं, पण आतमध्ये मोकळं होतं. आणि इथून जायला जो रोड होता तो 2 दगडांच्या मधून नॅरो असा होता आणि आत गेल्यानंतर पुन्हा पूर्ण ओपन. तर वेगळाच एक्सपिरियन्स होता तो, म्हणजे बघायला 1 टाइम बघायला कधी छान आहे. म्हणजे हे याना केव्ज आवडलं मला. हळूहळू ये खाली बघत चल. असंच आहे. चल. आणि इथल्या दगडांवर आहे ना हे असं टेक्स्चर आलेलं होतं, म्हणजे पॉइंटेड असं टेक्स्चर होतं. ते बऱ्यापैकी सगळ्या दगडाला असंच होतं. याना केव्ज ज्या आहेत या कर्नाटकमध्ये आहेत आणि कर्नाटकमधल्या उत्तर कन्नडा डिस्ट्रिक्टमध्ये कुमटा गाव आहे, तर तिथे या आहेत. चढत राहा चढत राहा चढा, चढत राहा चढत राहा चढा. फायनली थोडं पुढे गेल्यावरती हा दुसरा कातळच म्हणू शकतो असं मला वाटतंय, तुम्ही कमेंटमध्ये सांगा काय म्हणू शकतो. आणि तोही अजून बराच लांब होता, म्हणजे बरंच चढून जायचं होतं अजून. आणि म्हणजे जर सवय नसेल ना तर वाट लागते पूर्ण, एवढी दमछाक झाली होती. आणि आम्ही कंटिन्युअस चढत होतो, थांबलोही नव्हतो, त्यामुळे अजून दम लागत होता. आणि तुम्ही इथे बघू शकता, म्हणजे लिटरली माझीच अशी नाही सगळ्यांची, म्हणजे पूर्ण घामाने भिजलेलो होतो आम्ही, एवढे ओले, म्हणजे असं वाटत होतं की चिपचिप झालेलं आहे सगळं आणि एवढा घाम आलेला होता चढून नुसतं. आणि फायनली आम्ही इथे पोहोचलो. इथे मंदिर होतं आणि इथून ही समोरची जी बाजू आहे तिकडे अजून चढून जायचं होतं आणि तिकडे ती दुसरी केव होती. सो आम्ही तिकडे न जाण्याचाच निर्णय घेतला, कारण आई बाबा खाली थांबलेले होते. सो आम्ही विचार केला की आपण फक्त मंदिराचं दर्शन घेऊया आणि परत खाली जाऊयात. मंदिर होतं पण मंदिर बंद झालेलं आहे, टाइम क्लोज झालेला आहे. सो आता मंदिराची परिक्रमा करतोय, तुम्हाला दाखवते. सो इथे आल्यावरती पण तुम्हाला 10 रुपये पर हेड असं तिकीट आहे. सो ते पण तुम्हाला काढायचं आहे परिक्रमा करायची असेल तर, वरती केव बघायची असेल तर थोडक्यात. सो खाली तुम्हाला मेन एंट्रन्सच्या इथे पर हेड 10 आणि इथे पर हेड 10 असं जे आहे ते तिकीट असणार आहे. सो ते आम्ही काढलं आणि आम्ही मग पुढे वरती आलो. ही केव म्हणजेच मंदिराची परिक्रमा पण पूर्ण होते त्या केवमधूनच. सो इथे बिलकुल त्यांनी सांगितलं की जास्त आवाज करू नका, कारण आतमध्ये मधमाशांचे पोळे किंवा वटवाघूळ वगैरे सगळे होते. सो खूप छान एक्सपिरियन्स आहे मला, म्हणजे आतमध्ये खूपच मोठी केव होती आणि आतमध्ये वासही खूप येत होता वटवाघुळांचा. आणि तुम्ही हे इथे येऊनच फील करू शकता की हे एक उत्तम नेचरचं कसं उदाहरण आहे. तुम्ही म्हणजे खूप मस्त, म्हणजे शब्द नाही आहेत, खूप भारी होतं हे जे काय होतं ते, खूप मस्त एक्सपिरियन्स होता. आणि या ज्या 2 मोठ्या टेकड्या आहेत याना केव्सच्या,
तर एकाचं नाव आहे भैरवेश्वर शिखर आणि दुसरीचं आहे मोहिनी शिखर. तर या ज्या टेकड्या आहेत या कास्ट चुनखडीपासून म्हणजे बनलेल्या आहेत, म्हणजे लाईमस्टोन चुनखडी म्हणतो ना आपण, तर त्याच्यापासून बनलेल्या आहेत. आणि याना केव्सचा इतिहास म्हणजे पुरातन आख्यायिका जी अशी आहे की भस्मासूर नावाचा राक्षस होता आणि त्याला शंकर भगवानांनी म्हणजे महादेवांनी असा आशीर्वाद दिला होता की कुठल्याही वस्तूवर हात ठेवला तर ती जळून खाक होईल असं. सो त्यांनी खूप असा विनाश केला मग भस्मासूर राक्षसाने. आणि मग ऋषीमुनी वगैरे जे आहेत ते विष्णूंकडे गेले आणि विष्णूंनी मग मोहिनी अवतार घेतला, म्हणजे जी खूप सुंदर स्त्री आणि नृत्यांगना होती. आणि मग भस्मासूर राक्षस जो आहे तो तिच्यावर भाळला आणि मग ती जसं नृत्य करेल तसं तिने त्याला नृत्य करायला भाग पाडलं आणि त्याने सुद्धा तसं नृत्य केलं. आणि एका विशिष्ट वेळी तिने स्वतःच्या डोक्यावरती कपाळावरती हात ठेवून नृत्य केलं आणि सेम टू सेम ॲज इट इज भस्मासुराने कोणताही विचार न करता तशा पद्धतीने नृत्य केलं. आणि मग तो जळून म्हणजे त्यांनीही आपल्या कपाळावर हात ठेवला डोक्यावर आणि मग तो जळून खाक झाला, अशी ही आख्यायिका आहे. येताना पाऊस पडून गेला होता ना, त्याच्यामुळे खूप स्लिपरी झालं होतं, त्याच्यामुळे मी काही शूट नाही केलं. म्हटलं उगाच मी पण पडायचे, मोबाईल पण पडायचा आणि सगळा उद्योग होणार, त्यापेक्षा म्हटलं पण डायरेक्ट खाली जाऊया निवांत आणि मगच काय आहे ते शूट करूया. सो इथे आम्ही खाली आलो पार्किंग एरियामध्ये आणि मग इकडे खूप सारी माकडं होती. सो त्याच्यानंतर आम्ही तिथून निघालो, भूक लागली होती म्हणून मग आम्ही इकडे ठिकाणी थांबलो, तिथे खाऊन घेतलं आम्ही. त्यानंतर मग आम्ही हॉटेलवर गेलो, कारण इथून आमचं हॉटेल जे होतं गोकर्णमध्येच होतो आम्ही आणि हॉटेल जे होतं ते तिथून 15-20 मिनिटाच्या अंतरावर होतं. सो तिथे गेलो, चेक इन केलं आणि मग आता पुढचा जो व्हिडिओ आहे तो मी इथे नाही या व्हिडिओमध्ये कवर करणार पूर्ण, कारण खूप व्हिडिओ मोठा होईल. सो पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.